नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 19 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा झालेली आहे. तर ही स्पर्धा जिंकून इतिहास रचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. आर. वैशाली. ठीक आहे. तर नुकतंच ग्रँडमास्टर आर. वैशालीने कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे आणि असं करणाऱ्या या पहिल्या भारतीय बनलेल्या आहेत आणि तसं म्हणून त्यांनी इतिहास रचलेला आहे. बघा, सायप्रसमध्ये झालेल्या 2026 फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धेच्या 14व्या फेरीत त्यांनी रशियन ग्रँडमास्टर कॅटरीना लॅग्नोचा पराभव करून पहिला महिला विश्व बुद्धिबळ चॅम्पियनसाठी पात्रता मिळवलेली आहे. त्यामुळे वैशाली आणि जू वेनझुन या वर्षाच्या अखेरीस आमनेसामने येतील. आता तसं बघायला गेलं तर फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धेची जी विजेती असते ती विश्वविजेतेपदासाठी विद्यमान विश्वविजेत्याशी सामना करते. त्यामुळे भारताच्या आर. वैशाली यांनी ही स्पर्धा जिंकून नुकताच इतिहास रचला आणि आता त्या विद्यमान विश्वविजेत्या जू वेनझुन विरुद्ध विश्व चॅम्पियनशिपचा सामना देखील खेळतील. 2016 पासून महिला विश्व चॅम्पियनशिपवरती चीनी खेळाडूंचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या आर. वैशाली या 10 वर्षातील पहिल्या खेळाडू आहेत. त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. आता बुद्धिबळाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर काही महत्त्वाच्या करंट अपडेट आपण त्याच्याबद्दल पाहूयात. बघा, पहिले ग्रँडमास्टर आपले कोण आहेत? विश्वनाथन आनंद. आणि यांना भारताचा लाइटनिंग किड असं देखील म्हटलं जातं आहे. त्याचबरोबर त्यांचं बुक देखील आहे माइंड मास्टर नावाचं. आणि 1991-92 दरम्यान त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले खेळाडू आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वात तरुण ग्रँडमास्टर असा तुम्हाला जर प्रश्न आला कोण आहेत, तर त्यांचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी. गुकेश. त्याच्यानंतर पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोण होत्या? कोनेरू हम्पी. आता आपण जागतिक बुद्धिबळ दिन जो आहे तो 20 जुलै रोजी साजरा करतोय. तर भारताची पहिली बुद्धिबळ अकॅडमी कुठे सुरू करण्यात आलेली आहे? उडीसा, भुवनेश्वर या ठिकाणी. बघा, 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024ला झालेली होती हंगेरी बुडापेस्ट या ठिकाणी. आणि याच्यामध्ये पुरुष विजेता त्याचबरोबर महिला विजेता या दोन्ही कॅटेगरीमध्ये भारताचाच पहिला क्रमांक आलेला आहे किंवा भारत विजेता राहिलेला आहे. आणि 46वी फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2026 कुठे होणार आहे? ताश्कंद, उझबेकिस्तानमध्ये. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रतिभावान खेळाडूंच्या DNAचं मॅपिंग करण्यासाठी स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम कोणी सुरू केले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. गुजरात. तर गुजरातनं हा प्रोग्राम जो आहे तो चालू केलेला आहे. प्रतिभावान खेळाडूंच्या DNAचा नकाशा तयार करण्यासाठी एक क्रीडा जिनोमिक्स कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे? 2030च्या ज्या राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत त्या राष्ट्रकुल खेळांपूर्वी गुजरातच्या खेळाडूंचा एक अद्वितीय डेटाबेस तयार करणं, ज्याच्यामध्ये DNA, त्यांची शारीरिक रचना आणि क्रीडा कामगिरीवरील माहिती एकत्रित केली जाणार आहे. गुजरातशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. लोकसभेमध्ये 26, राज्यसभेमध्ये 11, तर विधानसभेमध्ये 182 सीट्स आहेत. नॅशनल पार्क कोणते कोणते आहेत? वासंडा नॅशनल पार्क, गीर नॅशनल पार्क, ब्लॅकबीम नॅशनल पार्क आणि मराईन नॅशनल पार्क. आणि तिथली धरणं कोणती कोणती महत्त्वाची आहेत? सरदार सरोवर धरण हे नर्मदा नदीवरती आहे. उकाई धरण हे तापी नदीवरती आहे. कडना धरण हे मही नदीवरती आहे. तर दंतीवाडा कुठं आहे? बनास नदीवरती आहे. तर ही काही महत्त्वाची धरणं आहेत. स्टॅटिक GKवरती याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात परीक्षेला, तर हे इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही लक्षात ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने नुकताच मार्च 2026 साठीचा ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे अ. संजू सॅमसन यांनी हा जिंकलेला आहे. आणि महिला प्लेयर ऑफ द मंथ हा कोणी जिंकलेला आहे मार्च महिन्यातील?
एमेलिया केरिया न्यूझीलंडला बिलॉंग करतात. बघा, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ज्यालाच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणतो, हिची स्थापना 1909ला झालेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? दुबई UAE मध्ये आहे. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत संजोग गुप्ता. हे दुसरे भारतीय आहेत जे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरती कार्यरत आहेत सध्या. अध्यक्ष कोण आहेत? जय शहा. बघा, ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? डायना एडलूज या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या नीतू डेव्हिड या होत्या. MS धोनी यांना ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालेलं आहे आणि हे सन्मान मिळवणारे ते कितवे भारतीय खेळाडू आहेत? 11वे भारतीय खेळाडू आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकारनं अलीकडेच कोणती नवीन योजना सुरू केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0. ठीक आहे. तर सरकारनं नवीन स्टार्टअप्सना निधी पुरवण्यासाठी एक मोठा निधी तयार केलेला आहे, ज्यालाच फंड ऑफ फंड्स असं म्हटलं गेलेलं आहे. आता कारण काय आहे? कंपन्यांना थेट निधी देण्याऐवजी सरकार अशा संस्थांना निधी देतं ज्या पुढे स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात. आता ही योजना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे प्रशासित केली जाते. तर सरकार काय करतंय? लहान गुंतवणूक निधींना अर्थसहाय्य करतं, जे देशात हजारो नवीन स्टार्टअप्स आणि रोजगारच्या संधी निर्माण करतात. आता सिडबी याचं निधीचं जे आहे ते व्यवस्थापन करत आहे. सिडबी म्हणजे काय आहे? स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. आता ही एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे जी MSMEsना कर्ज आणि आर्थिक सहाय्य पुरवते, जिची स्थापना 1990ला झालेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे? लखनौ, उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. तर आपण बघा, स्टार्टअपशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर आपण दरवर्षी काय करतोय? भारतामध्ये 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिन जो आहे तो साजरा करतोय. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच घोषित केलेले भारत तैवान औद्योगिक पार्क गुजरातमधील कोणत्या 2 ठिकाणी विकसित केले जाईल असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? सानंद आणि धोलेरा. तर बघा, भारत आणि तैवान यांनी गुजरातच्या सानंद आणि धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रामध्ये एक समर्पित औद्योगिक पार्क जो आहे तो डेव्हलप करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. आता या पार्कमध्ये प्रामुख्याने सेमीकंडक्टर चिप्सचं उत्पादन, डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक घटकांवरती फोकस केला जाणार आहे. या प्रकल्पात सुरुवातीला 2 अब्ज ते 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित होण्याचा अंदाज आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि त्याचबरोबर माहिती म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या समन्वयानं राबवण्यात येत आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट बघा, धोलेराला आता भारताचं सेमीकॉन शहर म्हणून ओळखलं जात आहे. सानंद हे भारताचं ऑटोमोबाईल हब म्हणून आता प्रसिद्धीस येत आहे. तर या दोघांची नावं लक्षात ठेवा आणि या 2 प्रदेशांची निवड त्यांच्या उत्कृष्ट लॉजिस्टिक आणि अखंड वीज पुरवठ्यामुळे करण्यात आलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, जागतिक कला दिन केव्हा साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 15 एप्रिल रोजी आपण काय करतो? जागतिक कला दिन जो आहे तो दरवर्षी साजरा करतोय. आता याचा उद्देश काय आहे? जगभरात कलेचा विकास, प्रसार आणि आस्वाद यांना प्रोत्साहन देणं हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. थीम इम्पॉर्टंट आहे, आर्ट फॉर युनिटी अँड हीलिंग ही या वर्षीची थीम आहे. आता बघा, या दिवसाच्या उत्सवाची सुरुवात 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय कला संघटनेने केलेली आहे. त्यानंतर 2019 मध्ये युनेस्कोने देखील याला मान्यता दिलेली आहे. एप्रिल महिन्याचे काही महत्त्वाचे दिनविशेष पाहूयात. इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड आलेला क्वेश्चन आहे हा. बघा, 1 एप्रिलला आपण उत्कल दिन, ज्यालाच उडीसा स्थापना दिवसाचं देखील म्हटलं जातंय, तो साजरा करतोय. 2 एप्रिलला जागतिक ऑटिझम जागरूकता दिन आणि ऑटिझम आणि मानवता हा त्याचा विषय आहे. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन, 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन, तर 6 एप्रिलला विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन आपण साजरा करतोय. ज्या दिवशी जे इम्पॉर्टंट डेज आहेत आपण प्रत्येक सेशनमध्ये ते कव्हर करतोय. तर ते पुन्हा एकदा रिवाईज केल्यानंतर तुमच्या आणखीन चांगलं लक्षात राहतील. बघा, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा करतोय. त्याचा विषय काय होता यावर्षी? आरोग्यासाठी एक वा विज्ञानासोबत उभे राहा. ठीक आहे. आणि 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करतोय. विषय होता शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी. हे यावर्षीचे विषय आहेत. 11 एप्रिलला राष्ट्रीय संरक्षित मातृत्व दिन होता. आपण यावर्षी त्याचा विषय काय होता? मातृ आरोग्य सेवेतील समानता, कोणत्याही आईला मागे न सोडणे.
11 एप्रिलला आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी केलेली आहे. त्याचबरोबर 11 एप्रिलला जागतिक पार्किन्सन्स दिन हा देखील साजरा केला. याचा विषय होता काळजीतील दरी कमी करा. त्याच्यानंतर 12 एप्रिलला आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन, 14 एप्रिलला जागतिक चागास रोग दिन, तर 14 एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केलेली आहे. आणि आता 15 एप्रिलला जागतिक कला दिन साजरा करण्यात आलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूची नुकतीच ॲजिलिटासच्या 18 या स्पोर्ट्सवेअर ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ब. स्मृती मंधना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे 18 या स्पोर्ट्सवेअर ब्रँडच्या ब्रँड अँबॅसेडरपदी. त्यांच्या आधी विराट कोहली देखील या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर होते. बघा 18 हा एक हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहे. आता ॲजिलिटासबद्दल बोलायचं झालं तर हे भारतातील एक उदयोन्मुख स्पोर्ट्सवेअर प्लॅटफॉर्म आहे आणि याची स्थापना पुमा इंडियाचे माजी प्रमुख अभिषेक गांगुली यांनी केलेली आहे. हा ब्रँड स्पोर्ट्सवेअर क्षेत्रात उत्पादनापासून ते किरकोळ विक्रीपर्यंत कार्यरत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, आशियातील सर्वात लांब उन्नत वन्यजीव कॉरिडॉरचे अलीकडेच उद्घाटन कोठे झालेले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे अ. राजाजी व्याघ्र अभयारण्य. हे कुठे आहे? उत्तराखंडमध्ये आहे. बघा 14 एप्रिल 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील राजाजी व्याघ्र अभयारण्यात आशियातील सर्वात लांब जवळपास 12 किलोमीटर लांबीच्या उन्नत वन्यजीव कॉरिडॉरचं उद्घाटन केलेलं आहे. आता हा आशियातील सर्वात लांब वन्यजीव कॉरिडॉर आहे. बघा दिल्ली ते देहरादून द्रुतगती मार्गाचा एक भाग आहे जो हत्ती आणि इतर प्राण्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी बांधण्यात आलेला आहे. दिल्ली ते देहरादून द्रुतगती मार्ग याची एकूण लांबी 212 किलोमीटर आहे आणि याचा बांधकाम खर्च अंदाजे 12,000 कोटी इतका सांगण्यात आलेला आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच इराण सरकारने सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या कोणत्या महिलेला फाशी देण्याची घोषणा केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे क. बीता हेमती यांना फाशी देण्याची घोषणा केलेली आहे. आता इराण सरकारनं अलीकडे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांवरती कठोर कारवाई करण्यात येत आहे किंवा कठोर कारवाई करत आहेत ते लोक. त्यापैकीच एक बीता हेमती आहेत आणि यांना फाशी देण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या महिलेला फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. बघा सरकारच्या म्हणण्यानुसार त्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतलाच आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला, त्यामुळे त्यांना फाशी देण्याची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. गेल्या वर्षभरात जवळपास 1600 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तर मानवाधिकार संघटनांच्या मते हे खटले जे त्यांनी चालवलेत ते तत्परतेने आणि निष्पक्षपणे चालवले गेलेले नाहीयेत. इराणशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर राजधानी काय आहे? तेहरान. चलन इराणी रियाल आहे. मोहताज खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दशे लूत आणि दशे कबीर हे तिथले महत्त्वाचे वाळवंट आहेत. ऑपरेशन स्वदेश सध्या सुरू असलेल्या हिंसक सरकारविरोधी निदर्शने आणि तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन स्वदेश जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर स्टॉकहोम जल पुरस्कार 2026 कोणाला मिळालेला आहे? कावेह मदानी यांना. ह्या इराणी शास्त्रज्ञ आहेत आणि जलक्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून स्टॉकहोम जल पुरस्काराकडे बघितलं जातं. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.